नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीएससी पीवायक्यू अनालिसिस बाय आकाश या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आयोगानं रात्रीच नाही का आपल्या म्हणजे जुन्या विद्यार्थ्यावर बॉम्ब टाकले, सरळ सरळ एका शब्दात सांगायचं म्हटलं तर म्हणजे बदल केले त्यांनी। जसं की आपली परीक्षा पहिले ऑफलाईन पद्धतीने चालत होती, आता नाही का ते सरळ सरळ ऑनलाईन केली। तर त्याच्यावरच नाही का आज आपण काही थोडीशी चर्चा करणार आहोत। तर आपला म्हणजे आज आपलं हेडिंगच बघून तुम्हाला समजून जाईल की आयोगाचा नवीन निर्णय झटका की दिलासा। तर हे झटका कोणासाठी आहे, दिलासा कोणासाठी आहे, हे आपण नाही का काही पॉइंट मार्फत समजून घेण्याचा प्रयत्न करू। जसं की बघा, ऑफलाईन वाल्याची वाट लागली। कशी काय वाट लागली? तर ऑफलाईन पद्धतीने आपण किती वर्षापासून अभ्यास करत आहोत, खूप वर्ष झाले, आणि आपल्याला नाही का त्याचीच प्रॅक्टिस आहे, आणि त्या कारणामुळे नाही का ऑफलाईन आपल्याला चांगलं जमते। जसं की कम्प्युटर बेस्ड टेस्ट जे आहे समजा, ते आपण करत नाही जास्तीत जास्त, ते काम आहे समजा जे TCS IBPS वाले घेत असते ना परीक्षा, त्यांचं काम आहे। तर आपण नाही का ते जवळपास म्हणजे केलीच नाही कधी तयारी, तर त्या कारणामुळे नाही का ऑफलाईन वाल्याची वाटच लागली, सरळ सरळ सांगायचं एका शब्दात। तर आपल्याला नाही का CBT साठी जुळून घ्यावं लागेल आता, पण हे जुळून घ्यायचं काम पडलं नाही पाहिजे मला तरी असं वाटते, कारण ऑफलाईन जी पद्धत आहे ना तेच पारदर्शक आहे आपली, आणि तेच असली पाहिजे। त्या कारणामुळं जर असं झालं तर आपल्याला नाही का CBT साठी नाही का जुळून घ्यावं लागेल। CBT म्हणजे काय, तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट। तर याच्यासाठी आपल्याला वेगळी प्रॅक्टिस करायला लागू शकते, म्हणजे काय काय बदल करावा लागेल काही सांगता येत नाही। त्या कारणामुळे नाही का हे झालं नाही पाहिजे असं मला तरी वाटते पर्सनली। त्याच्यानंतर नाही का जुनी स्ट्रॅटेजी बदलावं लागेल कदाचित, काय सांगावं। तर आपली जे आपण म्हणजे ऑफलाईन पद्धतीने पेपर सोडवत होतो, त्या कारणामुळे नाही का आपल्यापाशी एक अँसर शीट राहत होती, आपण काही टेस्ट सोडवत होतो। जसं की आता आयोगाचा पेपर मेंटेन करणं किंवा स्पीड मॅनेज करणं आणि त्या वेळेत ते पेपर सॉल्व्ह करणं, तर त्याच्यासाठी नाही का आपल्याला ते वेगळी स्ट्रॅटेजी होती। जसं की प्रश्न वाचायचा, लगेच गोल करायचा, किंवा कोणी प्रश्न एक एक ग्रुप करायचे होते, 15 क्वेश्चन 20 क्वेश्चन जसे बी ग्रुप करत होते, आणि त्याच्यानंतर गोल करत होते। तर ते नाही का स्ट्रॅटेजी बदलावं लागेल कदाचित आपल्याला। त्या कारणामुळे नाही का हे सुद्धा एक निर्णय चुकीचाच वाटते असं मला तरी पर्सनली वाटते। आता नॉर्मलायझेशनमुळे गुणांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकते। जसं की आता बघा, किती शिफ्टमध्ये पेपर होईल कोणाला माहित, काहीच माहित नाही, कारण प्रीसाठी विद्यार्थी खूप सारे राहते आणि मेनसाठी कमी राहते। मेनसाठी जर ऑनलाईन केलं असतं तर एक मान्य तरी केलं असतं, कारण विद्यार्थी कमी असणार आणि नॉर्मलायझेशनची वेळ येणार नाही, कारण एका शिफ्टमध्ये पेपर होऊ शकते। परंतु इथं नॉर्मलायझेशन होणारच, काहून तर विद्यार्थी खूप सारे फॉर्म भरतात प्रीला, आणि त्या कारणामुळे एका दिवशी एकाच टायमाला ते पेपर होणं शक्य नाही आहे। तर एका दिवशी जरी झाली तरी 3 शिफ्ट व्हावं लागले, आणि 3 शिफ्ट जास्तच होईल कदाचित, कारण हे पेपर नाही का एका तासाचाच असतो, तर 3 किंवा 4 बी होऊ शकते। आणि 4 शिफ्टमध्ये सगळ्याला वेगवेगळे प्रश्न, आणि ते आयोग ठरवण, समजा आयोग नाही, ते जे परीक्षा कंडक्ट करन ते व्यक्ती ठरवण, ते कंपनी किंवा कोण जे असेल ते संस्था ते ठरवण की कोणता पेपर हार्ड होता, कोणता पेपर सोपा होता, कोणते पेपर कोणत्या म्हणजे प्रश्न कोणत्या कॅटेगरीचे होते, त्यानुसार ते नाही का नॉर्मलायझेशन करण, म्हणजे याचे मार्क कमी करण त्याचे मार्क जास्त करण असं होणार, आणि त्या कारणामुळे नाही का विद्यार्थ्याचं मोठं नुकसान होऊ शकते। त्या कारणामुळे नाही का हे एक आपल्यासाठी हानिकारकच गोष्ट आहे, त्यामुळे हे पण झालं नाही पाहिजे असं मला वाटते। त्याच्यानंतर नाही का अचानक बदल ताण वाढवू शकते, वाढवणारच ताण, कारण एवढ्या वर्षापासून आपण नाही का ऑफलाईनचीच तयारी करायला लागलो, आणि ऑफलाईनची तयारी करता करता आपण त्याच्यात नाही का एकदम चांगलं आपल्याला म्हणजे व्यवस्थित वाटते ऑफलाईन पेपर। आणि जे ऑनलाईन आहे त्याची आपल्याला जास्त प्रॅक्टिस नसते, कोणाला कम्प्युटरचं नॉलेज नसते, तर असं काही नाही म्हणा, इथं फक्त आपल्याला माऊसनं खाली वर करायचं आहे आणि ऑप्शन क्लिक करायचे आहे, परंतु ते सुद्धा कोणाकोणाला हार्ड जाऊ शकते, स्क्रीनचा त्रास असू शकते बऱ्याच विद्यार्थ्यांना। त्यामुळे नाही का हे सुद्धा बदल नाही का चांगला नाही आहे असं मला वाटते। त्याच्यानंतर पारदर्शकता का किती आहे याच्यात, पारदर्शकता सांगताच येत नाही, कारण आपण मागं एवढे उदाहरणं पाहतो, जसं की इथचा पेपर फुटला, तिथचा पेपर फुटला, या कंपनीचा झाला, हे झाला ते झाला, असं आपल्याला ऐकायला आलेलं खूपदा। आणि MPSCचा असं म्हणजे आजपर्यंतचा इतिहास आहे की जसं MPSCचा पेपर नाही का फुटला जात नाही, एका दिवशी होते, एकाच टायमाला होते, आणि सर्वांना नाही का म्हणजे समानतेचं उल्लंघन नाही होत, सरळ सरळ इथं सांगणं म्हणजे इथं नाही का पारदर्शकता किती आहे हे सांगता येत नाही, कारण कोणाला पेपर कसा जाते आणि कोण म्हणजे पेपर फुटणार का याची भीती, आणि प्रश्न नाही का वेगवेगळे सर्वांना, तिथं समानतेचं उल्लंघन, तर हे नाही का एक चुकीचा निर्णय वाटते मला। त्या कारणामुळे नाही का इथं सुद्धा म्हणजे झालं नाही पाहिजे, हे सुद्धा बदल झाला नाही पाहिजे असं मला वाटते। आता याची दिलासे कोणते आहे ते आपण पाहू। जसं की दिलासा सांगू शकतो आपण, याच्यात नाही का वर्षातून दोन वेळा संधी भेटू शकते बा,
जसं की आपली परीक्षा कसं आहे वर्षातून एकच वेळा होत होती, त्या कारणामुळे नाही का विद्यार्थ्याला कसं आहे वाट पाहा लागत होती एखाद्या परीक्षेसाठी, आणि कधी होईन पेपर म्हणजे अभ्यास करत राहायचा आणि पेपर जेव्हा येईल तेव्हा द्यायचा, वर्षातून एकचदा. पण इथं नाही का 2 वेळा संधी मिळू शकते असं त्यांचं म्हणणं आहे नोटिफिकेशननुसार. तर त्याच्यानंतर नाही का निकाल लवकर येऊ शकतो, कदाचित येऊ शकतो, नाहीतर येणार पण नाही, सांगता येत नाही. कारण निकाल येण्याची शक्यता आपण याची पाहतो आपण, जसं की IBPS वाले घेते परीक्षा, त्याचा सुद्धा निकाल नाही का बरेच दिवस लागत नाही, बरेच महिने लागत नाही. त्या कारणामुळे याचा काय लागन नाही लागन आपल्याला माहित नाही. आता हेच कंपन्या जर आपली परीक्षा घेत असेल MPSCची तर काहीच उपयोग नाही. त्या कारणामुळे नाही का लवकर येऊ शकतो किंवा नाही येऊ शकत, काहीच सांगता येत नाही. आता ही आधुनिक पद्धत आहे, परंतु आधुनिक पद्धत किती जणाला जमते किती जणाला जमत नाही. सगळेच विद्यार्थी त्याच कॅटेगरीचे असं नाही ना. कोणी म्हणजे असं राहते. आता म्हणजे कोणाला स्क्रीनचा त्रास होते आणि स्क्रीन बघल्या जात नाही, बरंच म्हणजे अशा गोष्टी आहे याच्यात, म्हणजे जे ताण वाढू शकते आपला. त्या कारणामुळे नाही का हे सुद्धा पद्धत चुकीची वाटते, मला असं वाटते. तर त्या कारणामुळे नाही का हे जे आता नॉर्मलायझेशन किंवा ऑफलाईन पद्धतीला ऑनलाईन करणं हे नाही का चुकीचेच निर्णय असं मला तरी वाटते. हे बदल नाही व्हावं यासाठी विद्यार्थ्यांना काहीतरी पाऊल उचलायला पाहिजे असं मला वाटतं. मला काय वाटते, हे आयोगाचा निर्णय चुकीचा आहे की बरोबर आहे हे तुम्ही म्हणजे तुमच्या कमेंट थ्रू मला सांगू शकता. आणि जर तुम्हाला म्हणजे अशा कॅटेगरीचे सुद्धा विद्यार्थी आहेत ज्यांना नाही का ऑफलाईनचा फायदा होत होता आणि ज्यांना नाही का ऑनलाईन झाली त्या कारणामुळे खुशी होत आहे. काऊन की असे बरेच सारे विद्यार्थी आहे जे नाही का MPSCची तयारी कधी करत नव्हते, परंतु त्यांना असं वाटलं की ऑफलाईन परीक्षा झाली, ऑनलाईन झाली बाबा परीक्षा, आता यायचा तर गट्ट्यागुल झाला आणि आपण नाही का इथं चान्स मारू शकतो. त्यांनी जसं की IBPS ची तयारी करत होते, पण त्यांना हे कुठं माहित आहे की परीक्षेचा पॅटर्न जरी बदलला असेल, म्हणजे परीक्षा पद्धत ऑफलाईनची ऑनलाईन जरी झाली असेल तरी पेपर सेट तर तेच असणार ना आयोगाचे. परंतु तिथे एक संभ्रम आहे की आयोग आता स्वतःहून प्रश्न काढणार की नाही, किंवा ती कंपनी काढणार आणि ती कंपनी देणार. तर इथं नाही का एक मोठा संभ्रम आहे. तर त्या कारणामुळे नाही का हे सुद्धा एक असू शकते. तर तुम्हाला काय वाटते, परीक्षा कशा पद्धतीने व्हावं, ऑनलाईन का ऑफलाईन, हे तुम्ही कमेंट थ्रू सांगू शकता. आणि जर आपल्याला असंच वाटत असेल सर्वांना, मला तर असंच वाटते की ऑफलाईनच झाली पाहिजे, तर असं जर वाटत असेल तर याच्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे आणि आयोगाचा हा निर्णय नाही का आपण बदलवण्याच्या दृष्टीनं पाऊल उचललं पाहिजे असं मला वाटते. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.